मच्छीचा रस्सा पण झाला. दुपारचं जेवण आहे ना आपलं तर बोंबील बटाटा. इथं गाणी चालू आहेत, इथं जेवण चालू आहे. वड्यांचं पीठ इथं मळतात. दुपारचं जेवण ना आपलं. अजून हल्दीची सुरुवात आपली झालेली नाही. गोड कार्याची गोड सुरुवात. बरोबर, बहिणीच्या हातातून. तेच तेच. मंडळी, तर आता आम्ही पोचलो इथे थलमध्ये. प्रॉपर जिथे हळदी आहे त्या जागेवर आम्ही पोचलेलो आहे. मोटो ब्लॉगिंगचा अलग पार्ट बनवलेला आहे आपण. आणि आता इथे काय काय तयारी सुरू केलेली आहे. आणि बाजूलाच बीच पण आहे. सर्व तुम्हाला चांगली चांगली ठिकाणं दाखवू. बंदर पण आहे. हे बघा, वड्यांचं पीठ इथं मळतात. हे मस्तपैकी जवल्यासोबत चहासोबत सर्व खातात. कधी केली तयारी सुरू? सकाळपासून. बघा 7 वाजल्यापासून तयारी सुरू आहे. हळद संध्याकाळी आहे. बघू शकता तुम्ही. पीठ बघा किती आहे. हे बघा, मगाशी तो बाहेर जो पीठ मळत होते तो असा आंबट ठेवतात. थोडा आंबला ना तो की त्याचे वडे बनतात. आज भारी भारी रेसिपीज बघायला भेटतील आपल्याला इथं. नाही 7 वाजल्यापासून तयारी चालू आहे. आधीच आता घेतलं का? चालेल चालेल. बघा, अलिबागची स्पेशल गोष्ट. बघा, दुपारचं जेवण चालू आहे. काय आहे? बोंबील बटाटा वांगाचा रस्सा. बोंबील बटाटा वांगा. आणि दुसरं काय आहे अजून? इकडे मासळीची कढी मोहरीची. कालवण आहे दुसरा. सकळ्याचा रस्सा. डाळ भाजी. व्हेज नॉन व्हेज दोन्ही. मार्गशीर्ष आहे ना, त्याच्यामुळे ठेवायला लागेल. बरोबर. हां, चालेल चालेल. हे काय बोंबील? हे बघा, इथं गाणी चालू आहेत, इथं जेवण चालू आहे. बघू शकता तुम्ही. बोंबील बटाटा करायला बोंबील आलेले आहेत साफ करून. आणि तिथं सकल्याचा रस्सा बनवणार आहेत. मच्छी काय अजून बोंबील कटिंग बाकी आहे? तिथं रस्सा सुरू झाला, उकलले पूर्ण. काय बोलता? अजून बाकी आहे का तुमचा? बाकी आहे. हे पण एवढे जातील. किती माणसांचं जेवण असेल तरी? हे दुपारचं जेवणाचं ना आपला. संध्याकाळची कटिंग अजून बाकी आहे ना. हे बघा, आईचा जवला साफ करतात ना. एकदम मस्त आहे, ताजा ताजा. आमची इथं नाही भेटत असा एकदम ताजा. हां, एवढा बनवायचा आहे का? वड्यानी खायला ना त्या? भरपूर आहे. समुद्र बाजूला आहे तुमच्या, तर तुम्हाला ताजाच भेटेल. हां, बघा मित्रांनो, कसं आहे, फ्रेश एकदम. बघा, आपला रस्सा ना मच्छीचा रस्सा पण झाला. दुपारचं जेवण आहे ना आपलं तर बोंबील बटाटा सगळं रेडी आहे. दुपारचं जेवण. आता संध्याकाळचे जेवणाला टाईम आहे. संध्याकाळी आता जेवणाची सुरुवात होईल. त्याच्यात मच्छीची कटिंग दाखवीन मी तुम्हाला. काय काय आहे संध्याकाळला? संध्याकाळला आहे घोल आहे, सुरमई आहे, बांगडे आहेत आणि स्टार्टरला जवळा आणि वडे. तोच जवळा आता दाखवला मी. क्लायमेट बघा इथं मस्त आहे एकदम. आता ताई आपल्याला बीचवर घेऊन जातात ना, रस्ता दाखवतात आपल्याला. तुम्हाला मी थोडीशी बीच दाखवतो. बघा, मस्त एकदम समुद्राच्या किनारी पोचलो आता आम्ही. हॅलो बघा, बीच. तो काय खंदेरी? तोच ना. बघा, समोरच दिसतंय खंदेरी उंदेरी. लाटा येतात बघा अशा मस्त समुद्राच्या. बघा, थलमध्ये आमचे रिलेटिव्ह आहेत. मावशी आल्यात आम्हाला घ्यायला. गावातच फिरतो आम्ही त्यांच्या. आपली सोय केली आहे मावशीने. कुठं जायला? खंदेरी उंदेरी ना. म्हणजे एकच आहे तो, त्याला खंदेरी उंदेरी बोलतात. वेगवेगळे आहे का? आता मंदिरात जायला भेटेल ना आपल्याला. चला, आता बोट भेटली आपल्याला तिथे जायला. मी दाखवतो तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये. आपल्या हल्दी लग्नाच्या सिरीजमध्ये आपण खंदेरीला वेताल देवाचं पण दर्शन घेऊ.
बघा मस्त लोकेशन आहे. मच्छी सुकट टाकली इथं. पोचलो आता आम्ही बंदरावर मित्रांनो. तर आता पोचलो आपण बंदरावर. बघू शकता तुम्ही बाजूलाच सर्व बोट आहे तिथे. हे बघा बोटीतून काय काय आहे. जवला आहे ना, काय कोलब्या सगळं इथं निसतात, अलग अलग करतात ना. हे बघा ताजा ताजा मावरा आहे. एकदम डोमे आहेत ना, एकदम साफ केलेत, क्लीन केलेत एकदम. आणि आता त्याला सुकवायला टाकतील डोमेला. बघा खाडीतून पकडून लगेच ताजा ताजा ना एकदम. मग ताजी कोलबी आहे, आत्ताच पकडलेली, लगेच बोटीतून आलेली ताजी आहे ना. ते आता सोलून काय सुकवणार. ते सोडं बोलतो ना आपण, सोडे सुकलेले. हे बघा ताज्या ताज्या वाकट्या आहेत मस्तपैकी, एकदम फ्रेश. सुकवायला ना ते पण. मित्रांनो आपण जाणार होतो खंदेरीच्या वेताल देवाला. आपण बंदरावर पण जाऊन आलो, पण थोडं बोट बिझी होती, पब्लिक गर्दी होती बोटमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला नंबर यायला खूप टाईम लागला असता, कारण आपल्याला इथे मच्छी कटिंगचं पण शूट करायचं होतं. आपल्या तिसऱ्या पार्टची सुरुवात करायची होती. तर आता आपण आलो तिथून रिटर्न. आता जेवण घेऊया. मी दाखवतो तुम्हाला इथे जेवण वगैरे कसं बनवलं आहे ते. तर आता सर्व जेवायला बसलं तिथे. दुपारचं जेवण ना आपलं. अजून हल्दीची सुरुवात आपली झालेली नाही. बरं तुम्ही कुठून? ठाण्यावरून ना आल्यात. बघा आई ठाण्यावरून आल्यात. सर्वांचं आता जेवण आटपत चाललंय. आम्ही थोडं लेट झालो, खंदेरीला जायचं होतं ते पण कॅन्सल झालेलं आहे. सर्व पब्लिक इथे जेवते. हे बघा नवरदेवाला बहीण बघा कसं गोड भरवते. लापशी भरवली काय? मग गोड कार्याची गोड सुरुवात. बरोबर, बहिणीच्या हातातून. तेच तेच. नंतर बायको येईल ना बनवायला. तिखट भरवते. कुठला भरू? चवळीची भाजी. चवळीची भाजी. जेवल्यावर चवळीची भाजी. पापड तसं चवळी वाणी नाही हे भरवते. खाऊ दे त्याला.